हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं राजशिला व्लॉगमध्ये। आपण आज ना ज्वारीची खिचडी बनवणार आहोत। तर त्यासाठी बघा मी 1 कप पूर्ण भरून ज्वारी घेतली। आता ही ज्वारी ना आपण टोपात ओतून घेऊया आणि आता ही ना 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। ज्वारीची खिचडी खूप छान होते, ग्लुटेन फ्री असते, वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे आपल्याला। याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट असतात, तर शरीराला ऊर्जा मिळते या खिचडीमुळे। धुवून घेते असे स्वच्छ 2-3 पाण्याने धुतली बघा ज्वारी अशी। आता याच्यामध्ये पाणी टाकून 12 ते 15 तास आपल्याला भिजत ठेवायचे, रात्रभर भिजत ठेवूया। ज्वारी रात्रभर भिजत ठेवली होती बघा, भिजून झाली ज्वारी अशी सुरेख भिजली छान। आता 12 ते 15 तास भिजवलं आहे ना। आता ही ना स्वच्छ धुवून घ्यायची भिजवलेली ज्वारी। धुवून घेते आता ज्वारी, धुवून घेतली आहे हे बघ स्वच्छ 2 पाण्याने। आता ही ना चाळणीमध्ये निथळून घ्यायची चांगली अशी। पाणी याचं काढून घ्यायचं। त्यासाठी मी काय साहित्य घेतले बघा। ज्वारीची खिचडी करण्यासाठी 2 मिडियम आकाराचे बटाटे घेतलेत, लिंबू घेतले अर्ध, 7-8 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्यात, कढीपत्त्याचे पाने 10-12, 2 चमचे जिरे घेतले, 1 चमचा मोहरी घेतली, मीठ चवीनुसार आणि शेंगदाण्याचा कूट भाजून करून घेतला एवढासा। आता हे बटाटे ना कच्चेच याचे साल काढून घ्यायचे। प्रथम आता ज्वारी शिजत टाकून देते, कारण ज्वारी शिजायला वेळ लागेल। निथळले पाणी बघा चांगले त्याचं। 10-15 मिनटं लागतील ज्वारी शिजण्यासाठी। तर कुकरमध्येच टाकते मी आता। ज्वारी बुडेल इतपत पाणी टाकते आता। नीला 10-15 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आता हे, जास्त गाळ नाही करायची। आता याच्यात मीठ टाकते थोडं शिजण्यासाठी आणि झाकण लावून कुकरमध्ये शिजवून घ्यायचं। बटाट्याचं साल काढून घेते आता। ही खिचडी खूप पौष्टिक आहे शरीरासाठी। ज्वारीमध्ये खूप सारे कार्बोहायड्रेट असतात, त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि वजन कमी करण्यासाठी पण हलका फुलका आहार आहे ज्वारीची खिचडी। बटाटे चिरून घेते। भिजत ठेवते आता ज्वारी शिजेपर्यंत। झाल्यात बघा कुकरच्या शिट्ट्या, 8-9 शिट्ट्या दिल्या तेव्हा अशी ज्वारी शिजली छानपैकी अशी। तेव्हा एकदम सुरेख शिजली अशी, शिजली छान। आता याच्यात थोडं पाणी आहे ना, ते आपण निथळून घेऊया। चाळणीवर निथळत ठेवायचे। हे बघा 1 वाटी ज्वारी भिजत ठेवलेली निथळते, तोपर्यंत आपण फोडणी तयार करून घेऊया। त्याला वरती कढई ठेवली आहे। आता याच्यामध्ये ना 2 चमचे तूप टाकून घेते, साजूक तूप। खिचडी आपल्याला पौष्टिक करायची, त्यामुळे ना तूप टाकून घ्यायचं। तेल टाकलं तरी चालेल। तूप तापलं की आपण याच्यामध्ये जिरे टाकून घेऊया। जिरे तडतडले की मोहरी टाकूया। मोहरी तडतडली की कढीपत्ता टाकूया। हिरव्या मिरच्या टाकून घेऊया। आता आपल्याला हे काहीच करपून वगैरे द्यायचं नाही आहे आणि आपल्याला बटाटे पण याच्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत। हिंग टाकून घेते 1/2 चमचा आणि कट केलेले बटाटे पण टाकून घेते।
कुरकुरीत बटाटे फ्राय करून घ्यायचे आपल्याला. ज्वारी शिजताना पण आपण मीठ टाकलेले, त्याचं थोडं मीठ याच्यात टाकून घेतो बटाट्यामध्ये पण. बटाट्याने मीठ टाकलं बटाटे लवकर शिजतील असं. ते शिजवून घ्यायचे छानपैकी असं. झाकण ठेवते याला आणि 2 मिनिटं आता बटाटे चांगले शिजवून घेते. शिजले का बघू बटाटा आपण आता. शिजला बटाटा सगळं फुटतं असं बटाटा. आता याच्यात निथळलेली आता ही ज्वारी टाकायची. हलवून घ्यायची छान. एकदम साबुदाण्याची खिचडी सारखीच होते. आणि हे ग्लुटन फ्री आहे, जे लोक डाएट करतात त्यांच्यासाठी खूप छान आहे. सर्वांसाठीच चांगले असं नाश्त्याचा पदार्थ सकाळचा किंवा इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून असं पण खाता येईल. ज्वारीची खिचडी काही लोक भरडा करून पण करतात, अशी मुगाची खिचडी करतो ना त्याप्रमाणे. पण अशी खिचडी पण खूप सुरेख लागते भरडा न करता, आणि झटपट होणारी आहे. कमी वेळेमध्ये अतिशय पौष्टिक अशी ज्वारीची खिचडी. बघा दिसते ना साबुदाण्यासारखी. आता शेंगदाण्याचा कूट टाकून घेतो. शेंगदाण्याचा कूट थोडा जाडसर आणि थोडा बारीक असा केलेला आहे तो. बघा ज्वारी कुठे फुटलेली नाही, काय नाही, अशी शिजताना पण एकदम छान शिजली मस्त अशी. आणि बघा एकदम अशी मोकळी सळसळीत आपली साबुदाण्याची खिचडी होते ना तशीच झाली. बघा दिसते पण तशी साबुदाण्याची खिचडी सारखी. आता कोथिंबीर टाकून घेते शेवटी. आणि आता पूर्ण हलवून आता परत 2 मिनिटं झाकण ठेवायचं. 2 मिनिटासाठी झाकण ठेवतो. झाले बघा 2 मिनिटं वाजून. रेडी बघा आपली ज्वारीची खिचडी किती सुरेख झाली बघा, साबुदाणा खिचडीसारखी. आणि विशेषतः म्हणजे ग्लुटन फ्री आहे. खिचडी सर्व करून दाखवते आता मी. बघा किती मोकळी सळसळी झाली अशी. रेडी बघा आपली ही ज्वारीची ग्लुटन फ्री खिचडी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू.